गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेवादत्त. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री गुरुचरित्रातील 29व्या अध्यायाचे श्रवण करणार आहोत. हा अध्याय भस्म महिमा वर्णन नाम. भस्माची जी महती आहे, भस्माचं जे वर्णन आहे ते या अध्यायामध्ये सद्गुरूंनी केलेलं आहे. त्याचं आपण श्रवण करणार आहोत. आणि ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या आप्तेष्टापर्यंत हे शेअर करा. आणि जे तुमच्या घरापासून दूर असतील, बाहेरगावी असतील, परगावी असतील, हॉस्टेलला असतील, कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर असतील, त्यांना या अध्यायाचं वाचन श्रवण मनन करायला सांगा. तुमच्या घरी ग्रंथ नसेल तर तुम्ही या अध्यायाला सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून श्रवण केल्यास सद्गुरू आपल्या कृपा आशीर्वादानं आपल्या सर्व अडचणी समस्या सोडवून तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. तर श्रोते हो, सुरुवात करूया. सद्गुरू चरित्र कर्मविवरण अध्याय 29 भस्म महिमा वर्णन नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरुपली. भस्म महात्म्य सद्गुरुसी पुसले त्रिविक्रम भरतीने. पुढे कथा कवणे परी झाली असे सद्गुरु चरणी. निरुप द्यावा सविस्तरी सिद्धमुनी कृपा सिंधू. ऐसे विनवी शिष्य राणा ऐकुनी सिद्ध महाप्रसन्न वदना. सांगत असे विस्तारुण भस्म महात्म्य परियसाय. श्री सद्गुरु मनती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मजपुससी. एकचित्त करुणी मानसी सावधान ऐकपा. पूर्वापरी कृतयोगी वामनदेव म्हणजे योगी. प्रसिद्ध श्री सद्गुरु तो जोगी वर्तित होता भूतरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी ग्रहदारादी वर्जुनी. काम क्रोधादी त्याजुनी हिंडत होता महिवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणी. जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजिन. ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षत्री असे हिंडत. पातला कौचारण्यात नसे संचार मनुष्य मात्राचा. तया स्थानी एक राक्षस ब्रह्म राक्षस भयानक. मनुष्यादी जीवानेक भक्षित असे प्रियसाय. ऐस्या अघोर वनात वामदेव गेला हिंडत. ब्रह्म राक्षस अलौकित आला धावोनी भक्षावया. ब्रह्म राक्षस भुक्षुकात आला असे भिक्षू म्हणत. करा करा दात खात मुख पसरोणी जवळी आलाय. राक्षस येता देखोणी वामदेव निशंक धरीमणी. उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तयाजवळी. राक्षस मनी संतोषत ग्रास बरवा लाधला म्हणत. भक्षावया कक्षा भोवत येऊन धरिला अलिंगणी. अलिंगता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक केले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी. जैसा लागता चिंतामणी लोह सोर्णकेवी होय. जैसा मानस सर्व रास वायास जाता होय हंस. पूजता अमृता पूजता मनुष्यास देवत्व होय परियसा. जैसा का जंबू नदीत घालिता मृतिका कांचन त्वरित. तैसा झाला पापी पुनित मुनीश्वराचे अंगस्पर्शे. समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शना. स्पर्श होता सद्गुरुचरण पाप वेगळा होई नर. ब्रह्म राक्षस भयानक काय सांगो त्याची भूक. गज तुरंग मनुष्याधिक नित्य आहार करी सकळ. इतके भक्षती तयासी नवाची भूक परियसी. तृषिकांत समुद्राशी प्राशन करीत नवाचे तृषाय. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंग स्पर्शन. गेली तृष्णा आक्रोश झाला ज्ञानी परियसा. राक्षस ज्ञानी होऊन लागला मुनीचे चरणी. त्राही त्राही सद्गुरु शिरोमणी. साक्षात ईश्वर तरी तारी तारी मुनिवरा. बुडलो अघोर सागरा. उद्धारावे दातारा कृपा सिंधू जगदीशा.
तुझ्या दर्शन मात्रेसी जळल्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तासी तारी तारी जगद्गुरु एने परी मुनिवरास वनी विस्तसे राक्षस वामदेव कृपासुरस पुसतसे तया वेळी वामदेव म्हणे तयासी त्वा कौनाचा कौनवंशी ऐसा अघोर ठाई वसती मनुष्य मात्र नसे ठाई ऐकोणी मुनीचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवतसे कर जोडून ऐक त्रिविक्रम मुनिराया मने राक्षस तये वेळी आपणासी अज्ञान झाले सगळी जाती स्मरणानंत काळी पूर्वपरिचय स्वामिया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 दिसतसे प्रकाश ऐक स्वामी वामदेवा पुनर्जन्म 25 होतो राजा यवन देशी दुर्जया नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिदिले दुःख स्त्रिया वारल्या अनेक राज्यमेद करुण्या वारल्या स्त्रिया व्यतिरिक्त बलात्कारे धरल्या अमित एक दिवस देवोनी गती पुनर्पिन भोगी तयासी ऐसे एके दिवसी एकीसी रती घेऊन त्यासी ठेविले अंतरग्राहासी पुनर्पितीत न देखे नैनी ऐसे अनेक स्त्रियेसी ठेविल्या म्या अंतरग्रहासी माते शापिती अर्निसी दर्शन नेदी म्हणूनिया समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरुनिया एक एक दिवस भोगनिया त्या ते ठेविले अंतरग्रहासी जे ते स्त्रिया सुरूपे असती बळे आणून देई मी रती जान येती संतोष वृत्ती तया द्रव्य देऊने नावे विप्र होते माझे देशी ते जाऊन राहिले अनेक देशी जाऊनिया आणि त्याचे त्रियसी भोगी आपण उन्मत्तपणे प्रतिव्रता सुहासिनी विधवा मुख्य करुणी त्याते भोगे उत्तम पाणी रेसवाला स्त्रिया देख विवाह न होता कन्येसी बलात्कारे भोगी त्यासी येणे परी समस्त देशी उपद्रविले मंदापणे ब्राह्मण स्त्रिया 300 शताचारी क्षत्रिया ते वैश्याने वारल्या 600 शूद्र स्त्रिया सहस्र जाण 100 चांडाळिनी सहस्र वारल्या पुलीदिनी 500 स्त्रिया डोंबणी राजकन्नी 4 वारल्या शतचारी असंख्यात वार विनिता भोगल्या म्यान्मता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतक्या स्त्रिया भोगून संतुष्ट नवे माझे मन विषयसक्त मद्यपान करी नित्य उन्माते वर्णिता येणे परिदेखा व्याधिष्टो झालो यक्षमधिका परराष्ट्रे चालवणे एका राज्य हिलाल स्वामिया ऐसे परी आपणासी मरण झाले परियसी नेले तुती यमपुरीसी मज नरकामध्ये घातले देवाची सहस्रे वर्ष देखा देह वेळ फिरविले एका पित्रास आपण देखा नरक भोगले येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुपदाही परियसी सहस्र शिष्ये अंगासी लागली असती परियसाय येणे परी दिव्य शतवर्ष कष्टलो बहुत शुद्धार्थ पुनरपी पावलो यमपंत अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जिव्हीसी अजगर जन्म तृतीयसी चौथा पावलो लांडगा 5वा जन्म आपणासी ग्राम सुकर परियसी 6वा जन्म झालो कैसी सरडा होणी जन्मलो 7वा जन्म ते श्वान 8वा चांबुक मतिहीन 9 जन्म रोहिका हरण 10वा झालो ससादेग मर्कट जन्म 11 घारी झालो 12 जन्म 13वा मुंगस वायास गेलो 14 जांबुवंत झालो 15 रान कुकुट मी 16 जन्म झालो परियस पुढे येणे परी अवतार 17 जन्मी आपण गधर्व झालो अक्षरहीन गाढव मर्ज योनी संभोवन आलो स्वामी अष्टदिशी 19व्या जन्मासी मांडुक झालो परियसी कासव जन्म विशिसी 21वा मत्स्य झालो 22वा जन्मतोर झालो तस्कर उंदीर दिवांद मी झालो बधीर उलुक जन्म 23वा जन्म चतुर्दिशीसी झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा
सुधाक्रांत हरणिसी कशतसे परियसी निर्हरी अरण्यवासी वर्तसे स्वामिया तुम्हा देखता अंतकरणी वासना झाली भक्षिण म्हणून या लागे धावणी पापरूपी आपण देखा तुझा अंगस्पर्श होता जाती स्मरण झाले आता सहस्रजन्मीचे दुष्कृत्य झाले स्वामिया माता आते अपुरे जन्मपुरे माझ्या अनुग्रहे मी तारे घोरा अंधार संसारे आता यातना करीकडे तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवरी मनुष्य असती तैसा रूप दिससी यती परी तुझा महिमा ख्याती निरूप असे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तुझे अंगस्पर्शी मात्री ज्ञान झाले अखिल जन्माचे कैसा महिमा तुझांगी ईश्वर होशील की जंगी आम्ही उद्धारवया लागी आलासी स्वामी महादेव नामदेव ऐसे मनिता राक्षसाशी वामदेव मागे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची परिसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने तुझं चेत प्रकाश ज्ञान शांत जन्मत शतजन्मीचे भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका गोचर याची कारणे कर्पूरगौर भूषण करी सर्वांगी ईश्वरे वंदिल्या वस्तुशी वर्णिता अशक्य अम्मासी तोच शंकर व्यंकमेशी जाणे भस्म महिमान जरी तू पुसशी अम्माशी सांगेन दृष्टांत परियसी आम्ही देखले दृष्टीशी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियसी सदारत शूद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तिता समस्त मिळून विप्रयात तया दुजा बहिष्कारत महापिता दाई जगोती त्याजिती त्यासी बंधुवर्ग येणे परितो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन शुद्धते ते तरुण होता काळ क्रमणिया ऐसे पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी अनिक स्त्रियासी व्याभिचारी उन्मत्तपणे परियसा वर्तिता ऐसे एके दिवशी गेला होता व्याभिचारासी तस्कर विद्या करिता निसी वदिले त्यासी एक शूद्र वधुनिया विप्रेयसी ओढून नेले तेची निसी टाकले ब्रह्मग्रामसी अघोरस्थळी परियसा श्वान एक तय नगरी बैसला होता भस्मावरी क्षुद्रांत क्रांत अवसरी गेला हिंडत प्रेतगर्मी देखोनिया तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसनी हर्षी सुक्षानिवरण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताच्या लल्लाटी वृक्षस्थळी भोवटी लागले भस्म परियसा प्राण त्याजिता दुजवर नेत होते यमकिन्नर नाना परी करीत मार यमपुरा नेताती कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उधळीत म्हणती याते कवणी नेले याते योग्य शिवपुर केवी नेले यमकिन्नरे म्हणून धावते वेगवस्त्रे यमकिन्नरा मारावया शिवदूत येता देखोणी यमदूत जाती पळोनी तया दुजाते सोडून गेले आपण यमपुराय जाऊनी सांगती यमासी गेलो पुढे तो भूमिसी अनित होतो पापियासी अगुर रूपे करुणिया ते देखुनिया शिवदूत धावत आले मारुमनत हिरोण घेतले प्रेतवदित होते आम्हासी आम्हा काय गती कधीच न वाचो त्याक्षदी आम्हासी शिवदूत मारती म्हणून विनंती यमासी ऐकोनी शिवदूताचे वचन यम निघाला यमक्षिती अम्माशी मारती ऐकोनी ऐकूनचे वचन यम निघाला कोपून गेला तुरंत ठाकून शिवदूताजवळी देखा यम मने शिवदूतांशी का मारिले माझ्या किंकरासी हिरोण घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा याचे पाप असे प्रबळ जितकी गंगेत असे वाळू त्याहुनी अधिक केवळू अघोर रूप असे देगा नव्हे योग्य हा शिवपुरासी याते बैसविनी विमानासी केवी नेता मुडपणेसी म्हणून कोपे यमदेका ऐकोनी यमाचे वचन
शिवदूत सांगती विस्तारुण, प्रेत कपाळी लंचन, भस्म होते परीसा. वृक्षस्थळी लल्लाटीसी, भोवतमुळी कंकरेसी, भस्म लावले प्रेतेसी, केवी आताळती. तुझे दूत आम्हा आज्ञा ईश्वराची, भस्मांकित तनु मानवाची, जीव आनावा त्या नराचा. परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पख्याणे सिद्धनामधारक संवादे विप्र आत्मा प्रशंसानाम पुढे तरी आपल्या पंचविंशो अति सांगा तुम्ही आता. जे नरसी भस्मांकितात्र्यार्पणमी नाही नावे, भस्मांकित नराशी दोष न लागती प्रेयसी, तो योग्य होय स्वर्गाशी म्हणून सांगती शिवदूत. शिवदूत वचन ऐकून यमधर्म केला परतून, कर्म विवरण पाचारून विप्र यम सांगे आपल्या दुधा पद्धतीने भूमीवरी जाऊन आता जे कोणी असतील भस्मांकित त्या तुम्ही नावे पद्धतीने अनेक परी दोषधरी केले जीवनामध्ये अडीअडचणी समस्या असतील, जो त्रास असेल त्याचं हरण या सद्गुरूच्या कृपेने दत्तात्रयाच्या कृपेने पूर्ण होणार आहे. असेल त्रिपुंड टिळा त्याते तुम्ही नाताळा दोन वेळा श्रवण मनन करा. वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीचा महिमा असे ऐशी आम्ही लावतो भक्तीसी, देवादिका दुर्लभ पहा ईश्वर प्रीतीसी, सदा लावतो भस्मेसी, ईश्वर वदिल्या वस्तुशी कोण वर्णू सांग झालेली सेवा ऐकोनी नामदेवाचे वचन आपली रजा ब्रह्म राक्षस करी नमन उद्धरावे जगज्जीवन ईश्वर देवची ना वामदेवा. तुझे चरण मज भेटले सहस्र जन्मीचे ज्ञान झाले, काही पुण्य के होते केले त्यासी गुणे भेटलासी. आदी जनी राज्य करिता केले पुण्य स्मरले आता, तळे बांधविले राणात दिल्ली वृत्ती ब्राह्मणासी, इतके पुन्हा आपणासी घडले होते परेसी, वरकड केले सर्व दोषी राज्य करिता स्वामिया. जधी नेले यमपुरासी यम पुसले चित्रगुप्तासी, माझे पुण्य त्या यमासी चित्रगुप्ते सांगितले, तिथी माते यमधर्म आपण सांगितले ते पुण्य, पंचविशी जन्मी जाण फळासी येईल म्हणून या. तया पुण्यापासून भेटी झाले तुमचे चरण, कारणे स्वामी उद्धारण जगद्गुरु वामदेवाय. या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान, कवन मंत्र उद्धारण विस्तारुण सांग मजे. वामन म्हणे राक्षसाशी विभूतीचे धारण मज पुससी, सांगेन आता विस्तारेसी एकचित्य पाव. पूर्वी मंदिर गिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्र दिगणासहिती बैसले होते वेळोगीसी. 33 कोटी देवासहित देवेंद्र आला तेथे त्वरित, अग्नी वरुण यमासहित कुबेर वायू तेथे आला. गंधर्व यक्ष चंद्रसेन खेचर पन्नग विद्याधारण, किंग पुरुष सिद्ध सध्या जाण आले गुहाक सभेची. देवाचार्य बृहस्पती वजिष्ठ नारद तेथे येती, आर्यमदी पित्रासदी तया ईश्वर ओळखसी. दक्षा ब्रह्मा एरसकळ आले समस्त ऋषिकुळ, उर्वशी दी अप्सरा मेळ आले त्या ईश्वर सभेसी. चंडकाळ सहित शक्तिगण देखन, आदित्य शक्ती द्वादशदर्का अष्टवसु मिळेना. ऐका आले ईश्वराच्या सभेसी, अश्विनी देखता परेसी, विश्वदेवे मिळून निर्दोषी आले ईश्वर सभेसी. एक ब्रह्मराक्षसा भूपती महाकाळ, नंदकेश्वर महानिळ, काटीकर दोघे प्रबळ, उभे प्रश्नी असती देखा. वीरभद्र शंखकर्ण मणिभद्र षटकर्ण, वोधकर्ण देवमान्य, कुंभोधर आलियासे. कुंडोदर मंडोधर विटककर्ण कर्णधर, धारकेतू महावीर भूतनाथ तेथे आला. भृंगी रिटी भूतनाथ, नानारूपी गणसमस्त, नानावर्ण मुखे विख्यात, नानावर्ण शरीर अवयवे. रुद्रगणाची रूपे कैसी सांगेन आता विस्तारेसी, कित्येक कृष्ण वर्णेसी, श्वेत पित्त धूम्रवर्ण, हिरवे तम्र सुवर्ण, लोहित चित्र वर्ण वर्ण, मुंडके सारखे असे वदन, रुद्रगण आले तेथे. नाना अविद्ये शस्त्रेसी, नाना वाहने भूषणेसी, व्याघ्रमुख कित्येकासी, किती सुकर गजमुखी, कित्येकी नक्रमुखी, कित्येकी श्वान मृगमुखी,
उद्दाष्टवन कित्येकी शरभू शारुदुलवदने कित्येक भौरुमंडल सिंहमुख कित्येक दोन मुख गणदेक चतुर्मुख गण कित्येक चतुर्भुज गणिक अनिक कित्येका नाहीच मुख ऐसे गणते ते एक राक्षस एक चित्ते एक हस्ते द्विहस्तेसी पाच हात हस्तिकेसी पाद नाही कितिकासी बहुपादी किती दाना कर्ण नाही कित्येकासी एक कर्ण अभिनव देसी बहुकर्ण परेसी ऐसे गण येती ते दे कित्येकासे नेत्र एक कित्येका चारी नेत्र विचित्र किती स्थळ कुंभज ऐसे गण ईश्वराचे ऐशा परी गणासहित बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्तप्रभावळीते आरक्त एक प्रभावळी तयाशी रत्ने जडलीन अनुपमे दिसे निर्मळी सिंहासन पर्यसा दुसरी एक प्रभावळी हेमवर्ण पिवळी मिरवत असे रत्ने होवळी सिंहासन ईश्वराचे तिसरी या प्रभावळीसी नीलवर्ण रत्ने केसी जडली होती कुसरीसी सिंहासन ईश्वराचे शुभ्र चतुर्थ प्रभावळी रत्नखचित असे कमळी अर्क्तवर्णासे जोडली सिंहासन शंकराचे वीरडू रत्नखचित मोती जडले असे भोवत पाचवी प्रभावळी प्रख्यात सिंहासन ईश्वराचे सहावी भूमी नीलवर्ण बित्री देका सुवर्णवर्ण रत्ने जोडली अतिगहन अपूर्व सिंहासन ईश्वराचे सातवी ऐशी प्रभावळी अनेक रत्ने जडली जडी जे का विश्वार कर्म्याने रचली अपूर्व देखा त्रिभुवनात ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजसरी भासदसे प्रियसा महाप्रबळ समयासी सप्तवर्ण मिळवणी तैसी तैसेनी श्वासोश्वासाशी बैसलासे ईश्वर भाळ नेत्र ज्वाळामाळ सर्वांगी तर्जटा मंडळ कपाळी चंद्र षडुशाळ शोभतसे सदाशिव तक्षदेखा वामकर्णी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघाचे नैनी नीलरत्नपुरी शोभती नीलकंठे असे आपण नागाहार अभयराण सर्पची करी कंकन मुद्रिका सहित देख सर्पाचिया मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभे घंटा दर्पणाचे ऐसे परे दिसतसी ककोर्ट महापाडा नेली रे नुपुरे पायीदळा जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसत असे मरणी कर्पूर गौरा म्हणती ध्यान देजे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला असे सभेत रत्नमुकुड असे शिरी नागेंद्र असे केवरी कुंडलाची तिप्ती तोरी दिसत असे ईश्वर ऐ रत्नमुख असे शिरी नागेंद्रासे केरी कुंडलाची दीप्तिरी दिसते ईश्वर कंठी सर्पाचे हर नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पाचे अलंकार शोभतसे ईश्वरा शुभ्र कमळे अर्चिला की चंदने असे लोपिला कर्पुरे केळीने पूजला ऐसा दिसे ईश्वर 10 भुजा विस्तारेसी एक हाती अधुमेजी बैसलासे सभेसी सर्व शोर शंकर एक हाती त्रिशूळ देखा दुसरा डंबरुळी सुरेखा एक हाती खडगू देखा तिखा शोभतसे ईश्वर पानपात्र एका हाती धनुष्यमाने कर शोभती खडग फरसी येणे हाती अंकुश करी मिरवतसे मृगधरला असे करी देखा ऐसा तो पिनाका दशबोधा दिसती निका बैसलासी सभेत पंचवस्त्र सर्वेश्वर एक मुखाचा विस्तार दिसत असे सलंकार सांगेन ऐका श्रोतेजन कलिका विने चंद्रदेसा किंवा शिरफेन ऐसा भस्मभूषणे रूपे देसा दिसे मनमथे दाहोनिया सूर्य चंद्र अग्निहोत्र नागहर कडिसूत्र दिसे मूर्ती सर्वत्र सर्वेश्वर परियसा शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमोळी हास्य वदन केवळी अपूर्वादेक शिरशंकर दुसरे मुखी उत्तरेसी शोभतसे विस्तेरेसी तांबवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियसा जैसे दांडिंबाचे फुलं किंवा प्रति रविवार मंडळ तैसे मिरवे मुखकमळ
ईश्वराचे परियसा. तिसरे मुख पूर्व दिशी, गंगा चंद्र शिरसी, जटाबंधन केली जैसी, सर्पवेष्टीत परियसा. चौथे मुख दक्षिणेसी, मिरवे नील वर्णैसी, विक्राळ दाडा दारुणैसी, दिसत असे तो ईश्वर. मुखामुनी ज्वाला निगती, तैसे दिसे त्रिवर मूर्ती, चांडा माळा शोभती, सर्व सर्पवेष्टीत परिसा. पाचवे असे ते वदन, व्यक्ताव्यक्त असे जाण, साकार निराकार सगुण निर्गुण ईश्वर. सलक्षण निलक्षण ऐसे सोबतेशे वदन, परब्रह्म होता तो जाण, सर्वेश्वर पंचमुखी. काळ व्याळ व्यग्रभूत, कंठी माळा मिरवते शक्त, चरणावरती मिरवते रक्त, कमळा परीश्वराचे. चंद्रसारखी नखे देक, मिरवे चरणी पादुका, अलंकार सर्प एका, शोभतसे परमेश्वर. व्याघ्रांबर पांघरुण, सर्प बांधले असे जाण, गाठी बांधले असे जाण, नागबंधन करुणया. नाभी चंद्रवेळी शोभे, हृदय कडक्ष रोमू उभे, परमार मूर्ती लाभे, भक्तजन मनोहरा. ऐसा रुद्र महाभोळा, सिंहासनी आरुडला, पार्वती सहित शोभला, बैसला से परमेश्वर. पार्वती शृंगार, नाना परीचे अलंकार, मिरवतसे अगोचर, सर्वश्रुती परियसा. कान चाफे गारडी, मोतियाचा हरकंठी, रत्नगजित मुकुटी, नागबंदी दिसतसे. नाना परीच्या पुष्पजाती, मुकुटावरी शोभती, ते भ्रमर आलापती, परिमलागी परियसाई. मोतियाचे थोर जाळी, मिरवतसे मुकुटाजवळी, रत्नासती जडली, शोभायमान दिससे. मूक दिसे चंद्र पूर्ण चंद्र, मिरवतसे हास्यमंद, जगतमाता विश्ववंद, दिसतसे परमेश्वरी. नासिक बरवे सरळ, तेथे मिळावे मुक्तापळ, त्यावरी रत्न शोजळ, जडली होती शोभायमान. आधार पावळवेली दिसे, दंतपंक्ती रत्न दिसे, जैसी माता मिरवतसे, जगन्माता परियसा. कानी तानवडे घोनिया, रत्न खचित मिरवाया, त्यासी अलंकार महामाया. लील असे जगन्माता, पितवर्ण चोळी देता, कुचतटा रहित शोभे नक्षा. शोभेनका एक वेळी रत्न अनेका, शोभतसे कंठीहार. कालद्रव्ये सर्पथोर, स्तनपान करती मनोहर, कैसे भाग्य ओ दैवथोर, त्या सर्पाचे परियसा. अर्क्तवस्त्री नेसली, जैसी दाळुंब पुष्पवेली, किंवा कुंभे डरवली, गिरिजा माता परियसा. बहुदंड सुरेखा, कवणी कनक मिरवे देखा, रत्नखचित मेळखा देखा, लेली झाली अपूर्वचे. चरण शोभती महाबरवे, अस्ति नृपुरे स्वभावे, ऐसी पार्वती ध्यान द्यावे, मनती गण समस्त. अष्टमीच्या चंद्रा सारिका, मिरवे टिळक कपाळी जैसा, त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा, मातेच्या परियसाय. नाना परीचे अलंकार, अनेक परीचे शृंगार, कवन वर्णू शके पार, जन्मदाता अंबिकेचा. ऐसा शंभू उमे सहित, बैसलासे सभेत, 33 कोटी परिवारासहित, इंद्र उपा वाळगेसी, उभे समिस्त सुरवर, देव ऋषी रत्नसुकुमार, आले ते वेगवस्त्र, तया ईश्वर सभेसी. रत्नसुकुमार तयेवेळी, लागतसे चरणकमळी, साष्टांग नमन भोबळी, विनवतसे शिवासी. जय जया उमाकांता, जय जया शंभू विश्वकर्ता, त्रिभुवनी तूच दाता, चतुर्विध पुरुषार्थ. समस्त धर्म आपणासी, स्वरूपे स्वामी निरुपले कृपेसी, भावरणी तारावयासी, पाप या क्षणे कारणे. अनेक एक आम्हा देणे, मुक्ती होय अल्पपुण्ये, चारी पुरुषार्थ देणे गुणे, आणि असे साधिजे. एरवी समस्त पुण्यासी, करावे कष्ट असमसाहसी, हितार्थ सर्व मानवासी, निरुपावे स्वामी रायाई. ऐसे विनवी सन कुमार, मणी संतोषिनी ईश्वर, सांगता झाला करपोगर, सनत कुमार मुनसी. ईश्वर म्हणे तयावेळी,
ऐक देव ऋषी सकळी घडे धर्म तत्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संवदेसी असे धर्म परियसी अनंत पुण्य त्रिपिंडेसी भस्म कीतक पूर्णिया ऐकोनी विनवी सनकुमार कनवे विधी लाविजे नर कवनस्थान द्रव्य फैरिकर शक्ती देवता कवनासे कवन कीर्त की प्रमाण कोण मंत्रे लाविजे आपण स्वामी सांगा विस्तारुण म्हणून चरणी लागला ऐसी विनंती ऐकून सांगे शंकर विस्तारुण गोमय द्रव्य देवता आणि अग्नी भस्म करणे परेसा पुरातिनीचे यज्ञस्थानी जे का असे मोदिनी बहुत पुण्य लक्षणी भस्मांकित परियसा शोचतादि मंत्रेसी भस्म त्वरित तळहास्तीसी अभिमंत्रावे भस्मासी अग्नित्या मंत्र करुणी मानस्तोके त्रिमंत्रेसी समदावे अंगुष्टेसी त्र्यंबकादि मंत्रेसी शिरसी लाविजे परियसः त्रियपुषे ती मंत्रेसी लाविजे लल्लाट भुजासी त्याने जी मंत्रे परियसी स्थानी स्थान्य लाविजे तिनी रेखा एक स्थानी लावाव्या त्याच मंत्राणी अधिकन लाविजे भुवनी भस्म समान लाविजे मध्यमाना नामे कंगुळेसी लाविजे पहिले लल्लाटेसी प्रतिलोम अंगुष्टेसी मध्यरेषा काळिजे त्रिपुंडू येणे परी लाविजे भस्म परिकरी एक एक रेखेच्या विस्तारी सांगेन एक चित्ते नवदेवता विख्येतेसी असती एक रेखेसी अकार गार्हे पत्यासी भुरात्मा रजोगुण ऋग्वेद आणि क्रियशक्ती प्रति जावन असे ख्याती महादेव देव मनती प्रथम रेखा येणेपरी दुसरे रेखेची देवता सांगेन एक विस्तारता उकार अग्निदेवता देवता नभ तत्व जाणावे यजुर्वेद म्हणजे त्यासी मध्ये दिनसावन परियेसी इच्छाशक्ती अंतरत्मेशी माहेश्वर देव जाण तिसरी रेखा मदिलेसी मकार अहोलनेसी परियेसी परमात्मा दिवहर्षी ज्ञानशक्ती तमोगुण तृतीया सवन परियेसी सामवेद असे त्यासी शिवदैवत निर्धारसी तिनी देखा येणे विधी ऐसे नित्य नमस्कारोणी त्रिपुंडो लाविजे भस्मोणी महाईश्वराचे व्रत म्हणोनी वेदशास्त्रे बोलविती मुक्कामे ते मुक्तिकामे जे लावती त्यासी नाही पुनरावृत्ती जे मनी संकल्पिती लाधेचारी पुरुषार्थ ब्रह्मचारी गृहस्थासी वनप्रस्थ येतीसी समस्त लावेजे हरसी भस्मांकित त्रिपुंड महापापी असे आपण उपपातकी परिधान भस्म लाविता तक्षण पुण्यात्मा होय तोची क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्री वधेसी गोहत्या पातकासी वीर हत्या आत्महत्येची शुद्धात्मा करी भस्मांकितो ऐं विधीपूर्वक मंत्रेसी जे लावती भक्तासी त्याचा महिमा अपरंपारसी वंदे होय त्रिवलोकी जरी नेने मंत्रासी त्यासी लावेजे भावशुद्ध भावेसी याची महिमा अपरेसी एकचित्त परेसा परद्रव्य हारक देखा परस्त्री गमन ऐका असेल पापी परनिंदका तोही पुनीत होईतान परक्षत्र हरण देखा परपीडिक असेल देखा सम अरम तोंडी देखा ऐसा पातकी पुनित होई ग्रहदशादी केला दोष असत्यवादी परियेस पैशा शून्य पापास वेद विक्रय पापदान कुटसाक्षी वृत्तत्यागी कैटल्य करी पोट लागी ऐसे पापे सदा भोगी तोही पुनीत होय दान गाई भूमी हिरण्यवदन मैशी तीळ कंबळदान घेतले असेल वस्त्रान्न तोही पुनत होय दान धान्यदान जलादिदान घेतले असेल नीचेपासून त्याने करणे भस्मस्मारण तोही पुनीत होय दाना दासी
वेशा भुजंगासी वस्त्राशी जेलेसी कीर्ती तेही दोषी पुनित होती. कन्या विधवा अन्य श्रेयसी घडला असेल संग जयासी अनुतृप्त ओणी परेसी भस्म लाविता पुनित होसी. रस मांस लावण्यदिका केला असेल विक्रय जे का पुनित होय भस्म संपर्का. त्रिपुंड लाविता परियसा जानोनी अथवा ज्ञात पाप घडले असंख्यात. ऐसी तैसी शिवनंदिक पापियासी न करी पुनित परियसा. शिवद्रव्य अपकारासी निंदा करी शिवभक्तासी न होय निष्कृती त्यासी. पापा वेगळा नव्हे जाण रुद्राक्ष माळा जयाचे गळा. लाविला असेल त्रिपुंड टिळा अन्य पापी होय केवळा तोही पुण्यलोकी. जितकी तीर्थे भूमीवरी असतील क्षेत्रे नानापरी स्नान केले पुण्यसरी भस्म लाविता परेसा. मंत्र असती कोटी 7 पंचाक्षरादी प्रख्यात अनंतगम्य मंत्र जपिले मळ भस्मांकित. पूर्वजन्म सहस्रजन्म पुढे म्हणती भस्मधारणे पापे जाती 42 वंशाधिक. इह लोकी अखिल सोखी होती पुरुषतायुषी व्याधी न होती शरीरासी भस्म लाविता नरासी. अष्टश्वरे होती त्यासी दिव्य शरीर परियसी ज्ञाती ज्ञान होई परेसी देहाती ते नरानया. बैसोनी दिव्य विमानी देव स्त्रिया शत घेऊनी सेवा करते ने गुणी होऊन जाती स्वर्गभवना. विद्याधर सिद्ध जाण गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाळ दान वदती समस्त तयाशी. अनंत काळ तया स्थानी सुखे असती संतोषिणी मग जाती ते तोनी ब्रह्मलोकी शाश्वत. 100 कल्पवरी राहती ब्रह्मलोकी स्थिरी ते तोनी जाती वैकुंठपुरी. विष्णुलोकी परियसा ब्रह्मकल्प 3 वरी राहती नर वैकुंठपुरी मग पावती कैलासपुरी. अक्षय काळ तेथे राहती शिवस्वराज्य होय त्यासी संदेह जोडणीय मानसी लावा त्रिपुंड भक्तीसी. सनत्कारा महारादी सकळ हो. वेदशास्त्रादी उपनिषदार्थ सार पाहिले मी अवलोकित चतुर्विधी पुरुषार्थ भस्मधारण होय जाण. ऐसे त्रिपुंडी महिमान सांगितले ईश्वर विस्तारून लावा तुम्ही सकळ जन. सनत्कुमारादी पुरुषीश्वरा हो सांगुनिया सनत्कुमारासी गेला ईश्वर कैलासासी. सनत्कुमार महर्षी गेला ब्रह्मलोकाप्रती. वामनदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुणी ब्राह्म राक्षसे संतोषिनी नमन केले चरण कमलासी. वामदेव म्हणे राक्षसाशी भस्म महात्म्य आहे ऐसी माझे अंगाशी तुझ झाले प्रकाशले. ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्र भस्माशी देता जा राक्षसासी. वामदेव तयावेळी ब्रह्म राक्षस तयावेळी लाविता त्रिपुंडू कपाळी दिव्य देह तत्काळी तेजोमूर्ती झाला परेसा. दिव्य अवयव आले त्यासी जैसा सूर्यकांक्षी झाला अनुद्रप्रदेशी. ब्रह्मराक्षस तयावेळी नमन करुणी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी. विमान आले तक्षणेसी सूर्य सकाक्ष परियसा. दिव्य विमानी बैसोनी गेला स्वर्गाशी तक्षणी. वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक. वामदेव महादेव मनुष्यरूप दिसतो स्वभाव प्रत्यक्ष जाणतो शांभव. किंडे भक्त तारावया त्रयमूर्तीचा अवतारू. नामदेव तोच श्रीगुरु करावया जगतारू. हिंडत होता भूमीवरी भस्म महात्म्य असे थोर. विशेष हस्तपर्श सद्गुरु ब्रह्मरक्षासी दिदलावरू. उद्धारगती परियसा समस्त मंत्र असती. श्री सद्गुरे विने साध्य नव्हती. वेदशास्त्रे वाखनती नसती तत्व श्री सद्गुरे परम. सूत मने ऋषी किराशी भस्म महात्म्य आहे ऐसी. सद्गुरु हस्ते ऐसे विशेषी तस्मादी सद्गुरूची कारण. येणे परी त्रिविक्रमासी सांगती सद्गुरु विस्तारेसी. त्रिविक्रम भारती हरसी चरणावरी माता ठेवती. नमन करुणीसी सद्गुरुशी निघाला आपले स्थानासी. झाले ज्ञान समस्ताशी सद्गुरूच्या उपदेशे.
येणे परी सद्गुरुमुनी सांगते झाले विस्तारुणी ऐक शिष्या नामकरणी भक्तिभावे करुणिया म्हणून सवे गंगा मुनी सरस्वती गंगाधर सांगे सद्गुरु चरित्र विस्तार भक्तिभावे ऐकिते नर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरु नरसिंह सरस्वती पख्याणे सिद्धनामधारक संवादे भस्ममहिमावर्णन नाम 31 अध्यायः गूढः श्री सद्गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री सद्गुरुदत्तात्रेय श्री गुरुदत्तात्रेय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, या अध्यायामध्ये आपण भस्माचा महिमा ऐकलेला आहे. सद्गुरूंनी भस्माचा एवढा महिमान सांगितलेला आहे. आपले अनंत पापे असतील, आपला अनंत त्रास असेल, आपले अनंत कुकर्म असतील, जर आपण कपाळी भस्म लावलं आणि या अध्यायाचं स्मरण केलं, सद्गुरूचं स्मरण केलं, प्रभू दत्तात्रयाचं स्मरण केलं, तर आपली सगळी पापं अगदी जळून भस्म होतील. एवढा ह्या भस्माचा महिमा आहे. आपण ह्या 29व्या अध्यायामध्ये भस्माचा महिमा ऐकला. आपण ज्ञानसागर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आजची सेवा प्रभू दत्तात्रयाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त.